शरद पवार एनडीए मध्ये सामील होणार या चर्चांमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शरद पवार खरंच एनडीए मध्ये जाणार आहेत का, की हा फक्त राजकीय धुरळा आहे? काँग्रेसवर दबाव आणण्यासाठीचा हा एक डाव आहे का? महाविकास आघाडीत स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे का? सुनेत्रा अजित पवारांना संदेश दिला जातोय का? उद्धव ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला जातोय का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे स्वतःच्या पक्षाची ताकद कमी झालेली असतानाही शरद पवार अजूनही दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत चर्चेच्या केंद्रस्थानी कसे आहेत? हा फक्त पाठिंब्याचा विषय नाहीये, हा सत्ता, सौदेबाजी आणि राजकीय अस्तित्वाचा खेळ आहे. नमस्कार, मी अनिकेत पेंडसे नावकास्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. भारतीय राजकारणात काही नेते हे निवडणुका जिंकून मोठे होतात, तर काही नेते हे निवडणुका हरल्यानंतरही मोठेच राहतात. शरद पवार हे दुसऱ्या प्रकारातले नेते मानले जातात. गेल्या काही वर्षात जर त्यांचा राजकीय प्रवास आपण बघितला तर त्यांचा पक्ष फुटलाय, त्यांची राजकीय ताकद कमी झाली आहे. अजित पवार त्यांना सोडून गेले होते, अनेक आमदार, अनेक नेते हे दुसऱ्या बाजूला गेलेले होते. त्यामुळे अनेकांनी शरद पवार यांचं राजकारण संपलं अशी टीका करायला सुरुवात केली. पण आज काय होतंय? आज पुन्हा एकदा चर्चा शरद पवार या नावाभोवती फिरते. कारण एनडीएला बाहेरून पाठिंबा देण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण राजकीय समीकरण हलवलंय. आता या चर्चांमुळे नेमकं काय साध्य होतंय थोडक्यात सांगतो. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा होतोय तर काँग्रेसवर दबाव निर्माण होतोय. राजकारणात ज्याच्याकडे पर्याय असतात त्याची किंमत वाढते. जर एखादा नेता किंवा एखादा पक्ष हा पूर्ण एका आघाडीवर अवलंबून असेल तर त्याची बार्गेनिंग पॉवर कमी होते. पण शरद पवार यांनी असा संदेश दिल्याची चर्चा सुरू झाली आहे की ते गरज पडली तर एनडीए सोबत जाऊ शकतात, संवाद ठेवू शकतात. आता अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसलाही आपल्या मित्रपक्षाकडे किंवा शरद पवारांकडे वेगळ्या नजरेनं पाहावं लागतंय. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडी टिकवायची असेल तर शरद पवार यांचा पक्ष त्यांना गृहीत धरणं, दुर्लक्षित करणं हे सोपं होणार नाही. दुसरा काय फायदा होतोय, दुसरा काय संदेश दिला जातोय तर महाविकास आघाडीमध्ये स्वतःचं स्थान मजबूत करणं असा एक संदेश याच्यातनं दिला गेलाय. महाविकास आघाडीचा विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असे तीन मोठे घटक आहेत. जागा वाटप असो, नेतृत्व असो, एखादा राजकीय पेच असो किंवा भविष्यातला राजकीय निर्णय, प्रत्येक पक्ष स्वतःचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा वेळेला एनडीएशी संवादाची जी चर्चा सुरू आहे शरद पवारांची, ही स्वतःच एक राजकीय मेसेज, संदेश ठरते की आमच्याकडे पण ऑप्शन्स आहेत, आमच्याकडे पर्याय आहेत. आणि राजकारणात पर्याय असणारा नेता हा कधीच कमकुवत नसतो. आता तिसरा अँगल या सगळ्या विषयात काय आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर किंवा सुनेत्रा पवार यांच्यावर निर्माण होणारा दबाव. राजकीय विश्लेषकांना काय वाटतं, जर भाजप आणि शरद पवार यांच्यात संवादाची चर्चा सुरू आहे, ती चर्चा अशीच कायम राहिली तर त्याचा मानसिक परिणाम हा अजित पवार यांच्या पक्षावर होऊ शकतो. कारण सुनेत्रा पवार किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एनडीएचा मार्ग स्वीकारल्यानंतर स्वतःला भाजपचा नैसर्गिक सहयोगी म्हणून आजपर्यंत सादर केलंय. पण जर त्याच एनडीएमध्ये शरद पवारांची एंट्री होत असेल, एनडीएमध्ये शरद पवारांची चर्चा होत असेल, अशी भावना निर्माण होत असेल तर राजकीय समीकरणं अधिक गुंतागुंतीची होऊ शकतात. एक प्रेशर पॉलिटिक्सचा भाग निर्माण होऊ शकतो आणि हा दबाव प्रत्यक्षापेक्षा मानसिक दबाव अधिक असू शकतो सुनेत्रा पवार यांच्यावर. आता या सगळ्या चर्चांमुळे आणखी काय साध्य होतंय? चौथा आणि पाचवा मुद्दा महत्वाचा आहे, नीट ऐका. चौथा मुद्दा की भाजपकडनं रेड कार्पेटची चर्चा सुरू झाली आहे. याचा अर्थ असा नाहीये की कोणताही निर्णय झालाय, डील झालाय, पण राजकारणात संवाद सुरू आहे याची चर्चा होणंही महत्वाचं असतं. भाजपला संसदेत काही महत्वाच्या विधेयकांसाठी व्यापक पाठिंब्याची गरज आहे आणि अशा वेळेला शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याशी संवाद ठेवणं हे दोन्ही बाजूंना राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं असाही काही अर्थ काही विश्लेषक काढतायत. पाचवा आणि अत्यंत महत्वाचा अँगल म्हणजे उद्धव ठाकरे यांचा. उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी अप्रत्यक्ष संदेश दिलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार महाविकास आघाडी सोडत नाहीयेत, पण राजकारणात प्रत्येक पक्षाला वेळोवेळी हे दाखवावं लागतं की तो अपरिहार्य आहे, इररिप्लेसेबल आहे. जर मित्र पक्षाला असं वाटू लागलं की दुसरा पक्ष कुठेही जाऊ शकत नाही तर निश्चितच त्याची बार्गेनिंग पॉवर कमी होते. त्यामुळे एनडीएशी संवादाची चर्चा ही महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांसाठीही एक राजकीय संदेश म्हणून बघितली जाते.
आता सहावा आणि सगळ्यात मोठा अँगल, राष्ट्रीय राजकारणातली निगोशिएशन व्हॅल्यू. आज शरद पवारांचा पक्ष हा पूर्वीसारखा मोठा नाहीये, पण शरद पवारांचं नाव अजूनही राष्ट्रीय राजकारणात वजनदार मानलं जात आहे. कारण त्यांची ताकद ही फक्त आकड्यांमध्ये नाहीये, तर राजकीय संवाद, आघाड्या उभ्या करणं, समीकरणं बदलणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, चाल खेळणं ही शरद पवारांची खासियत मानली जाते. जर एखाद्या महत्वाच्या विधेयकाला शरद पवारांनी पाठिंबा दिला तर त्याचा अर्थ फक्त त्या विधेयकापुरता मर्यादित राहत नाही. त्यामागे पुढच्या राजकीय चर्चांचं दार उघडतं. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित घटना दुरुस्तीच्या विधेयकाला सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर, अप्रत्यक्षपणे किंवा चर्चेची दरवाजे खुले केल्यानंतर आता या संपूर्ण विश्लेषणाला आणखी वेग प्राप्त झालेला आहे, चर्चांना वेग प्राप्त झालेला आहे. काही राजकीय विश्लेषकांना असं वाटतं की हा केवळ एका विधेयकाचा पाठिंबा नसून संवादाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा संदेश असू शकतो. मात्र याचा अर्थ शरद पवारांचा एनडीए मध्ये प्रवेश निश्चित झालाय असा अजिबात होत नाही. आणि इथेच शरद पवार यांचा अनुभव दिसून येतो. ते थेट एनडीए मध्ये अजून सामील झालेले नाहीत, महाविकास आघाडी त्यांनी सोडलेली नाही, पण दोन्ही बाजूंना आपलं राजकीय महत्व जाणवून दिल्याची चर्चा मात्र या सगळ्या निमित्तानं सुरू झाली. आता हा डाव यशस्वी ठरला की नाही हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल किंवा काही महिन्यात स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की आहे की चर्चेचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा शरद पवार झालेले आहेत. राजकारणात एक वाक्य कायम लक्षात ठेवलं जातं, सत्तेपेक्षा महत्वाची असते सौदेबाजीची ताकद, आणि ती ताकद अजूनही शरद पवारांकडे आहे असा दावा त्यांच्या समर्थकांकडनं केला जातो, तर विरोधक त्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात. म्हणून आजचा खरा प्रश्न की शरद पवार एनडीए मध्ये जाणार का, हा अजिबात नाहीये. आजचा खरा प्रश्न आहे शरद पवार यांनी एनडीए मध्येही न जाता केवळ त्या चर्चांमुळे नेमकं काय साध्य केलंय, स्वतःची राजकीय किंमत पुन्हा एकदा वाढवली आहे का. जर उत्तर हो असेल तर पक्षाची ताकद कमी झाली असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चाणक्य अजूनही खेळातून बाहेर गेलेला नाही. आणि कदाचित म्हणूनच प्रत्येक मोठ्या राजकीय समीकरणात शरद पवार हे नाव अजूनही चर्चेच्या मध्यभागी दिसतं. शरद पवार यांच्या डावपेचांबद्दल तुमचं काय मत आहे? एनडीए मध्ये जाण्याच्या त्यांच्या चर्चांबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी महाविकास आघाडीतच राहावं का असं तुम्हाला वाटतं का? उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यामधलं आत्ता जे नातं सुरू आहे, जे थोडंसं बिघडतंय असं दिसतंय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.